दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवरात्रमध्ये आपल्याला देवी आईची आपण जी काही सेवा करतो ती सेवा आपल्या देवी आईपर्यंत पोचली आहे, आपल्या कुलदेवतेपर्यंत पोचली आहे का, असं आपल्या सर्वांनाच वाटत राहतं. आपली जी काही छोटी मोठी सेवा आहे त्या सेवेचे फळ आपल्याला मिळावे, काहीतरी संकेत मिळावे असं आपल्याला फार वाटतं. तर ते काही संकेत या 9 दिवसामध्ये आपल्याला मिळतात. ते कोणते संकेत आहेत याबद्दल मी आज तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. नवरात्र उत्सवामध्ये अगदी 9 दिवस आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. यामध्ये आपण प्रत्येक सेवा अगदी मनोभावे मनापासून ज्या काही आपल्या इच्छा आहेत या इच्छेसाठी संकल्पयुक्त सेवा देखील आपण करत आहोत. सामुदायिक सेवा करत आहोत. अशा वेगवेगळ्या सेवा आपण आपल्या देवी आईसाठी करत असतो. यामध्ये आपण कुंकुमार्चन करतो, देवीचे पाठ करतो, नवार्ण मंत्राचा जप करतो. त्याचबरोबर आपण महालक्ष्मी अष्टक आपण बोलतो, दुर्गा स्तोत्र बोलतो. अशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून आपण देवीची सेवा करत असतो. यामध्ये आपल्याला जी काही आपली सेवा झालेली आहे ती आपल्या देवीपर्यंत पोचली आहे का, असं आपल्या सर्वांनाच वाटतं. हा आपल्या मनातील भाव असतो की माझी सेवा देवापर्यंत पोचली आहे, याचा काही ना काहीतरी संकेत आपल्याला मिळायला पाहिजे असं आपल्याला फार वाटतं. तर या 9 दिवसामध्ये आपण जी काही सेवा केली आहे छोटी मोठी, ती अगदी देवापर्यंत पोचली आहे की नाही, हे यापैकी जर तुम्हाला कोणती लक्षणं दिसलीत तर तुम्ही समजा की देवीपर्यंत तुम्ही जी काही सेवा केली आहे ती नक्कीच पोचली आहे. तर तुमच्या स्वप्नामध्ये जर एखादं देवीचं मंदिर आले तर समजा की आपण जी काही सेवा केलेली आहे ती देवीपर्यंत पोचलेली आहे. यामध्ये तुम्ही देवीला गेलेला आहात, ते मंदिर तुम्हाला दिसते आहे, तुम्ही त्या मंदिरामध्ये दर्शन घेताय, अशा पद्धतीचं स्वप्न पडलं तर यामध्ये देवी आईपर्यंत आपली जी काही सेवा आहे ती पोचली आहे असं समजून जा. आपण जी काही सेवा करतो त्या सेवेमध्ये आपल्याला जर असं दिसलं की एखादी सवासिनीची ओटी आपण भरत आहोत किंवा आपली कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन जर आपण ओटी भरत आहोत, देवीची ओटी भरत आहोत, असं जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसलं तर समजा की तुमची जी काही सेवा आहे ती आपल्या देवीपर्यंत पोचली आहे. देवीचा शुभ आशीर्वाद तुमच्यापर्यंत आहे. एखादी स्त्री, सवाशीण स्त्री अगदी देवीसारखे रूप घेऊन अगदी सुंदर अशी साडी, हिरव्या रंगाची साडी, चोळी, त्याचबरोबर दागिने घातलेली, मोठं कुंकू लावलेले, हळद कुंकू लावलेली मोठी अशी जर तुम्हाला स्त्री स्वप्नामध्ये दिसली तर हा एक देवी चमत्कार समजा. कारण या प्रकारची स्त्री स्वप्नात येणे म्हणजे साक्षात देवीने आपल्याला दर्शन दिलेले आहे. तसेच आपलीच मुलगी आपल्या स्वप्नामध्ये या 9 दिवसामध्ये आली तर हा देखील एक शुभ संकेत मानला गेलेला आहे. किंवा तुम्ही सेवा करायला बसलेला आहात आणि तुमच्या घरामध्ये अचानकच आपल्याला घंटीचा आवाज येतो किंवा बाहेर कोणीतरी, आपल्या घराच्या बाहेर कोणीतरी देवपूजा करते आणि ती घंटी वाजवते, असा जर तुम्हाला आवाज आला तर समजा की देवीपर्यंत आपली जी काही उपासना आहे, जी काही सेवा आहे ती देवीनं मान्य केलेली आहे. आपण पहा, जेव्हा सेवा करतो तेव्हा देवघरासमोर बसून सेवा करत असतो, आपली पूजा वगैरे करतो आणि आपण सेवा करायला सुरुवात करतो. यावेळेला तुम्ही नामस्मरण करा, नवार्ण मंत्राचा जप करा, दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. अशा वेळेला अचानक आपण ज्या ठिकाणी फुले देवाला वाहिलेली आहेत त्या ठिकाणचं अचानक फूल खाली पडतं. हा देखील एक शुभ संकेत आहे. आपली जी सेवा आहे ती आपल्या देवीपर्यंत पोचली आहे. आपली जी भावना आहे ही देवांपर्यंत पोचलेली आहे असा तो एक संकेत मानला गेलेला आहे. हा अतिशय शुभ संकेत आहे. या 9 दिवसामध्ये तुम्ही कोणतीही सेवा करा, नुसतं नामस्मरण करा किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करा, कुंकुमार्चन करा,
तुम्ही कोणतीही सेवा करा, त्याचबरोबर तुमचं आचरण देखील चांगलं ठेवा. या 9 दिवसामध्ये काय, तुम्ही कायमच जर तुमचं आचरण चांगलं असेल तर देवी आई नक्कीच तुम्हाला या 9 दिवसामध्ये काहीतरी संकेत नक्की देईल आणि तो संकेत आपण ओळखायला शिका. कारण देवी ही आपल्याला कोणत्या रूपामध्ये येऊन भेटून जाईल हे आपल्याला देखील कळणार नाही आणि नंतर आपल्या लक्षात येईल की अरे मगाशी आपण पाहिलं ती देवी आई तर नाही ना. अशा आपल्याला संकेत मिळत असतात, पण आपल्याला ते ओळखता आले पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये एखादी सवाशीण स्त्री आली तर तिला तसं पाठवू नका. तिला हळद कुंकू द्या, चहा पाणी, काहीही नाश्ता वगैरे, फळ द्या, दूध द्या, काहीही द्या, पण तुम्ही अवश्य त्यांना खाऊ पिऊ घाला. कारण कोणाच्या रूपामध्ये देवी आपल्या घरामध्ये येऊन जाईल हे आपल्याला देखील समजत नाही. त्यामुळे या 9 दिवसामध्ये असे काहीतरी प्रसंग घडतात आणि याची ही लक्षणे आहेत की देवीपर्यंत आपली जी काही सेवा आहे ही पोचलेली आहे. फक्त आपण आपलं आचरण चांगलं ठेवा, मनातील भावना स्वच्छ ठेवा. आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट चिंतू द्या, पण आपण दुसऱ्यांबद्दल चांगलंच चिंता. जो दुसऱ्यांचं भलं करतो त्याचं देव भलं करत असतो आणि त्याच्या पाठीशी कायमच देवी शक्तीही असतेच. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.